बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, रस्ते खराब केले कोण? प्रदूषणाचा वादी कोण? ट्रॅफिक जाम करते कोण? बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, तिथं आम्हाला फक्त तोंडावर चिपकवण्याकरता 8 ते 11 आणि 5 ते 8 आम्ही ते जड वाहतूक बंद केली। आजही जाऊन कोणीतरी बघा केलाय का बंद? केलाय कोणी बंद? मग का नाही? नुसतं तुम्ही छापले मोकळे झाले का? तिथं बघायला तपासायला कोण आहे? आणि लवकर बोलवा मग। आणि हे इतकं सांगण्याकरता सगळ्यांना इथपर्यंत यायला लागतं? इतके वर्ष झाले सगळे लोक सगळीकडे कंप्लेंट करतायत, सगळीकडे सगळ्यांना प्रश्न माहिती आहेत आणि ते सांगण्याकरता अरे डॉक्टरकडे थोडा आजारी पडलं तर डॉक्टरकडे जावं लागतं, इतकी साधी गोष्ट आहे। मग एवढे मोठे प्रॉब्लेम माहिती असून देखील आम्हाला इथपर्यंत यायला लागते, याची काय गरज आहे? काही गरज नाहीये। माझं म्हणणं आहे हे बंद केलं पाहिजे पहिले। आणि नागरिक म्हणून मी विनंती करत नाही, प्रशासनाची जबाबदारी आहे, त्यांनी हे काम केलं पाहिजे। नोंदवतोय की आम्हाला आमचं घरदार सोडून इथे यायला लागते, आम्ही टॅक्स भरतो, काय मिळतं आम्हाला? रस्ते सगळे खराब आहेत, आरएमसी प्लॅन मुळे सगळे रस्ते खराब झालेले आहेत। साहेब तुम्ही जरा ऐकून घ्या, तुमच्यासाठी सांगतोय की आम्ही इथे लहान मुलं सगळे आलेले आहेत, इथे मोठे आमचे सगळे सिनियर सिटीजन पण आले आहेत। का आलेले आहेत? की आमच्या जीवावर हा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहे। आणि प्रशासन काही काम करत नाहीये। आम्ही 2018 पासून लेटर देतोय, प्रशासनाला लेटर दिलेलं आहे, अधिकाऱ्यांना लेटर दिलेलं आहे, काही कारवाई होत नाही त्याच्यावर। आणि हे सगळं हे चालू आहे, ह्याला कोणाचं तरी वरदहस्त आहे असं दिसत आहे। त्यामुळे आम्हाला आरएमसी प्लॅन बंद झालेले पाहिजे, आमच्या जीवाचा खेळ बंद झालेला पाहिजे, रस्ते चांगले पाहिजे, आम्ही टॅक्स भरतो, हा आमचा हक्क आहे की आम्हाला सगळं मिळालं पाहिजे। आरएमसी प्लॅन बंद झालेच पाहिजे आणि झालेच पाहिजे। निवेदन दिलेलं आहे। आता ह्या लोकांनी निवेदन जर दिल्यानंतर सुद्धा जरी प्रशासन जागा होत नाही तर मग आता एकच पर्याय आहे की प्रधानमंत्री यांनाच निवेदन पाठवावं, तेव्हा सगळ्या प्रशासनाला जाग येईल असं वाटतंय। तर आमची विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी ताबडतोब याची दखल घेऊन आणि याचं आरएमसीचे प्लॅन तर पहिले बंद करा, त्याच्यात ऑटोमॅटिकली हेवी ट्रॅफिक कमी होईल। विनंत्या भरपूर झाल्या आमच्याकडे एकच मुद्दा नाही, आमच्याकडे 3-4 मुद्दे आहेत। आणि आज आम्ही सर्व लहान मुलांना, आमच्या मुलांच्या भविष्यासाठी मुलांना घरी सोडून इथे उन्हात उभं राहिलोय। मुलं आहेत, सिनियर सिटीजन, मला स्वतःला अस्थमाचा त्रास होतोय त्या सिमेंट पार्टिकल्समुळे। वाहतूकची कोंडी आहे, सिमेंटचा त्रास आहे, पार्टिकल्स आहे। मागच्या थोड्या दिवसांपूर्वी एक ट्रक ड्रायव्हरने एक काम करणाऱ्या मावशीला चिरडून तो सरळ निघून गेला, ती मावशी जागच्या जागी गेली। त्यांच्या गाड्यांचे नंबर सुद्धा माहिती नाहीये आणि त्याच्यावर पुढे काही कारवाई सुद्धा झालेली नाहीये। त्या मावशीला पण गरदार आहे, त्या मावशी ज्यांच्याकडे काम करत असतील त्यांचा पण एक प्रॉब्लेम आहे। हे जे वाहतूक कोंडी आहे, जे सिमेंटचे प्लांट आहेत, ते रहिवासी एरियातून दूरच झाले पाहिजे, एवढीच आमची मागणी। साहेब तेव्हा पण होते आमच्या बरोबर, अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की हे आरएमसी प्लॅन बंद व्हायला किमान 6 महिन्याचा अवधी लागेल, त्यांना शिफ्टिंगला तेवढा वेळ द्या अशी विनंती केली। ती विनंती आम्ही तेव्हा मान्य केली माणुसकी खात्यात, पण आम्ही मूर्ख ठरलो। आता ह्याच्या पुढे मूर्खपणानं होतं, त्यांना काय शिक्षा द्यायची हे जर का शासनाने केलं नाही तर जनता कायदा हातात घेईल, तेव्हा कोणी आडवं येऊ नका। बाबत त्यांनी सांगितलेलं आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये
सर्व रेडीमिक्स प्लांट जे आहेत ते बंद करणार आहोत असं त्यांनी शब्द दिलेला आहे. तो जर बंद झाले नाही तर आम्ही समस्त नागरिक जे आहेत सिंहगड रोडचे सर्व नागरिक रेसिडेन्शियल एरियामध्ये साहेब रेसिडेन्शियल एरियामध्ये ज्या ज्या ठिकाणी रेडीमिक्स प्लांट आहेत सगळे बंद करा. म्हणजे फक्त पर्यायाचे नाही सगळेच रेडीमिक्स प्लांट म्हणजे दोन्ही कॅनॉलच्या मधले हायवेच्या परिसरामध्ये रेडीमिक्स प्लांट आहेत. सर्व रेडीमिक्स प्लांट तुम्ही बंद करायला पाहिजे. का तर सर्व लोकांना त्रास होतो याचा आणि म्हणून माझी विनंती आहे रेसिडेन्शियल एरियामध्ये सर्व रेडीमिक्स प्लांट जे आहेत 1 महिन्याच्या आतमध्ये बंद न झाले तर सिंहगड रोडवरती आपण रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. धन्यवाद.